today we will discuss what are the parts and what is the function of those parts. So basically in today's session we will start energy conversion system in your wind-based power plant. Okay. So basically this is the block diagram for the basic wind energy conversion system. Okay. Such type of questions are asked in the exam. Draw the block diagram for the basic wind energy conversion system and write the function of each block. So now what are the main parts of the wind energy conversion system? So the very basic wind energy as the kinetic energy that can be extracted by the blades of the wind turbine, and this will convert into the mechanical energy. That mechanical energy will rotate the shaft of alternator, and the alternator will convert that mechanical energy into electrical energy. So this is the simple block diagram. But when you are going to just go through the actual wind energy system, so it is not that much simple. It is a bit complicated system. Now, this is the actual energy conversion system in your wind-based power plant. So basically, this is the wind. Okay, so this wind make an impact with the aero turbines, the blades. Okay, so what is going to be happen? The energy of this wind is going to be extracted by these blades. ओके, हे काय करतात, एरो टर्बाइन काय करेल, तुमचं एरो टर्बाइनला ब्लेड्स कनेक्ट असतात आणि ते काय करतात, विंडची एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करतात. पण आता प्रॉब्लेम काय आहे की माझं विंडची डायरेक्शन सेम नसतं. विंडची डायरेक्शन तुम्हाला कंटिन्युअस चेंज होतं. आय थिंक ऑल ऑफ यू आर जस्ट फॅमिलियर विथ दॅट द डायरेक्शन ऑफ विंड विल चेंज. किंवा सिम्पल, आपण जेव्हा संक्रांतीच्या जवळपास पतंग उडवतो तेव्हा पतंग उडवताना तुमच्या लक्षात येते की हवेची डायरेक्शन चेंज होत राहतं. ओके, सो त्याच केसमध्ये काय असतं की डायरेक्शन ऑफ विंड विल ऑलवेज गोइंग टू बी व्हॅरी. सो फॉर दॅट पर्पज आय नीड टू चेंज द डायरेक्शन ऑफ माय टर्बाइन्स. आणि त्याकरता आपल्याकडे दोन कंट्रोल्स आहेत, एक पिच कंट्रोल आहे आणि वन सेकंड इज अ यॉ कंट्रोल. यॉ कंट्रोल काय करतं की टोटल जी असेंब्ली आहे ना, टर्बाइन असेंब्ली, त्याला रोटेट करतं. आणि पिच कंट्रोल काय करतं की ब्लेडचा अँगल चेंज करतो. ओके, so there are two controls so that I will extract the maximum wind. Okay, pitch control will change the angle of the blade and yaw control will change the whole assembly in parallel with the wind direction. Okay, so wind turbine will rotate, but what is the problem? The speed of this wind turbine is very less. Wind turbine चा speed जर बघितला ना तर few rpm असतो, 10 rpm, 5 to 10 rpm or 20 rpm at the max. ओके, एका मिनिटामध्ये 2, 4, 10 रोटेशन होतात, त्याची एवढा आरपीएमचा स्पीड आहे. पण त्या आरपीएमने मला फ्रिक्वेन्सी मिळणार नाही. मला जेवढी फ्रिक्वेन्सी, माय सप्लाय फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्ज, सो आय विल नॉट गेट दॅट मच फ्रिक्वेन्सी बिकॉज फ्रिक्वेन्सी अँड आरपीएम इज रिलेटेड. आरपीएम मीन्स युअर स्पीड. ओके, स्पीड इज इन्व्हर्सली proportional, 110 to f by p. N is equal to 120 f by p means my speed is directly proportional to the frequency. So if speed increases, frequency increases. Speed is less, frequency is less. So 5 ते 10 rpm स्पीड असेल ना तर माझी फ्रिक्वेन्सी खूप कमी होईल आणि ती एनर्जी मी यूज करू शकणार नाही. सो व्हॉट आय रिक्वायर गिअरिंग. सो व्हॉट इज द गिअर? द गिअर विल इन्क्रीज द स्पीड. हा जो काही स्पीड आहे ना तुमचा आरपीएमचा, तुम्ही ब्लेड बघितले असेल खूप स्लोली रोटेट होतात, तर तो जो स्पीड आहे ना त्याला ते गिअर काय करतो, इन्क्रीज करतो. दिस गिअर विल इन्क्रीज द स्पीड इनटू 1:90 रेशिओ. ओके, 1 आरपीएम ला 90 आरपीएम, 10 आरपीएम असेल तर 1000 आरपीएम, अशा रेशिओ मध्ये तो त्याला चेंज करतो. त्यानंतर गिअर नंतर कपलिंग मेकॅनिझम आहे. ओके, इथं बघा गिअरिंग परत नंतर तुम्हाला परत दोन कंट्रोल आलेले आहेत, स्पीड अँड टॉर्क कंट्रोल. तर गिअरिंग मध्ये आपण गिअर चेंज करून स्पीड व्हॅरी करू शकतो. जसं तुम्ही बाईक चालवता किंवा सायकल चालवता, गिअरची सायकल असेल ना त्याच्यामध्ये मल्टिपल चेन्स आणि सिंगल चेन आणि मल्टिपल गिअर्स असतात. सो वेन यू आर गोइंग टू चेंज द गिअर, द चेन विल स्लिप फ्रॉम वन गिअर टू अनदर गिअर, सो युअर स्पीड अँड टॉर्क विल व्हॅरी. ओके, सेम थिंग इज गोइंग टू बी हॅपन इन बाईक ऑल्सो. कार असेल, बाईक असेल, त्यामध्ये पण स्पीड व्हॅरी करण्याकरता आपण गिअर चेंज करतो. फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, रिव्हर्स गिअर वगैरे जे आहेत ना ते गिअरमध्ये. सो दिस गिअरिंग कॅन बी यूज टू चेंज द स्पीड अँड टॉर्क. ओके, मग आता तुम्हाला चढ असेल किंवा अनइव्हन सरफेस असेल तर त्याच्यामध्ये वी आर गोइंग टू लोअर द गिअर इफ अँड लोअर द स्पीड. And if you increase the torque and speed you are going to control as per your requirement. So same thing is going to be happen over here. With this gearing mechanism, I can change for this gearing mechanism I can change the speed and torque with reference to the controller output. Controller मला output देईल की मला speed change करायचं आहे, torque change करायचं आहे नाही. त्यानंतर आहे माझं coupling. Okay, coupling is necessary to transfer the mechanical motion to the alternator. टर्बाइनचं जे मेकॅनिकल मोशन आहे, मेकॅनिकल आरपीएम आहे, ते अल्टरनेटरला ट्रान्सफर करण्याकरता कपलिंग आहे. कपलिंग काय करते, दोघांना एकत्र करतं, जॉईन करतं. सो माय टर्बाइन इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक जनरेटर विथ द हेल्प ऑफ दिस कपलिंग.
Okay, so as the generator rotate, the coupling rotate, and as the coupling rotate, the electrical generator rotate, and electrical generator will convert mechanical energy into electrical energy, and that is given to the load. मग हे काय माझा आउटपुट पॉवर आहे. मग आउटपुट पॉवरचा काही फ्रॅक्शन जो आहे ना तो मी कंट्रोलरला दिलेला आहे की मला किती आउटपुट मिळत आहे. मग कंट्रोलर काय करतो, चेक करतो की तुमचं आउटपुट रेफरन्स आउटपुट सपोज 1 मेगावॅटचं असेल तर मला 1 मेगावॅट आउटपुट मिळत आहे का, नसेल मिळत तर तो काय करेल, तो पिच चेंज करेल, विंड डायरेक्शन सेन्स करून आहे ना विंड पिच चेंज करेल, ब्लेडचा अँगल चेंज करेल. ब्लेडचा अँगल चेंज केल्यानंतर एनर्जी एक्स्ट्रॅक्शन जास्त होईल आणि माझा आउटपुट वाढेल. जर आउटपुट जास्त असेल तरी तो काय करेल, चेंज करेल याच्यामध्ये आणि तुमचं स्पीड कमी होईल. ओके, आउटपुट कमी होईल. यॉ कंट्रोल आणि पिच कंट्रोलला कंट्रोल करण्याकरता कंट्रोलर आहे. मग कंट्रोलरचं आणखी फंक्शन काय आहे की तो टेम्परेचर चेक करतो. जनरेटरचं टेम्परेचर वाढलेलं असेल तर टेम्परेचर जनरेटरला काय करेल, डिस्कनेक्ट करेल. ओके, सप्लाय पासून किंवा टोटल विंड मिल स्टॉप करेल. त्यानंतर कंट्रोल सिग्नल तो कपलिंगला पण देतो, कारण कपलिंग काय करेल की अल्टरनेटर आणि जनरेटरला एकमेकांसोबत कपल करतं. सो तुमचं टेम्परेचर किंवा काही पॅरामीटर्स असतील, एक्सेसिव्ह स्पीड वगैरे असेल, सो ॲट दॅट टाइम इट विल डिस्कनेक्ट दॅट वन. देन विंड स्पीड परत कुठला आहे की विंड स्पीड जो आहे ना तो विंड स्पीड कंट्रोलरला गेलेला आहे. काय आहे की 25 मीटर पर सेकंद जर स्पीड असेल तर माझा एनर्जी आउटपुट व्यवस्थित असतं. सो ॲट दॅट टाइम आय एम गोइंग टू चेंज द स्पीड. आणि स्पीड जर खूप जास्त झाला मीन्स 40 RPM 50 RPMच्या वर मीटर पर सेकंड जर गेला, एक्सेसिव्ह विंड स्पीडला दॅट विल डॅमेज द विंड टर्बाईन. सो ॲट दॅट टाइम आय नीड टू स्टॉप माय विंड मिल. खूप जास्त स्पीड असेल विंड स्पीड आणि त्या केसमध्ये आपण जर चालवलं तर तुमचं विंड टर्बाईन डॅमेज होऊन जाईल. सो तुम्हाला जास्त स्पीडला आणि कमी स्पीडला दोघांना विंड टर्बाईनला स्टॉप करायचे. त्याकरता यू नीड टू कंटिन्युअसली चेक द विंड स्पीड and that wind speed is given to the controller and it is going to check with the value. तिचा रेफरन्स व्हॅल्यू असतील, वॉट एव्हर द रेफरन्स व्हॅल्यू यू हॅव मेन्शन. नॉर्मली इट इज 15 to 25 मीटर पर सेकंड फॉर नॉर्मल एरिया. ओके, त्या रेंजमध्ये जर असेल ना व्हॅल्यू तर विंड तुमचा सिस्टीम ऑन असेल आणि त्यापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर सिस्टीमला तो बंद करून टाकेल. सो दिस इज माय एनर्जी कन्व्हर्जन सिस्टीम ऑफ माय विंड टर्बाईन. ही एक डायग्राम असेल किंवा दुसरी सिंपल डायग्राम. याच्यामध्ये विंड blade, this is the direction of wind, these are the blades. Okay, this is my hub. So आणि ए काय आहे, ट्रान्समिशन आहे, बी काय आहे, इलेक्ट्रिक जनरेटर आहे, सी कंट्रोलर आहे, एक नंबर म्हणजे ब्लेड आहे, 2 नंबर मीन्स युअर हब. हब मीन्स अ पार्ट टू विच द ब्लेड्स आर कनेक्टेड. 3 is your pitch change. Okay, by this we are going to change the angle of the blade. 4 is your mounting. Okay, then fifth one is the nacelle. So here you are going to see this complete assembly is called as nacelle. Sixth one is the pintle and triu. Okay, through this I am going to just change the direction of this one. हा टोटल युनिट आहे ना त्याला रोटेट करण्याकरता हा 6 नंबरचा आहे. आणि 7 इज द टॉवर, 8 इज द फाउंडेशन अँड 9 इज द कंट्रोल बिल्डिंग. So this is the second diagram. So what are the components of the wind power plant that we are going to discuss now? So what are my components of the wind power plant? First and the most important is the rotor, blade or aero turbine. सर्वात इम्पॉर्टंट कंपोनेंट्स कुठला आहे विंड बेस पॉवर प्लांटचा की रोटर आहे, त्याला ब्लेड्स असेल किंवा एरो टर्बाइन. सो व्हॉट they will do, the blade extract the significant power from the wind. Okay, so basically blade is the most important part of your wind turbine because blades are the parts which will extract the power from the wind. विंड मध्ये जी एनर्जी आहे, विंड मध्ये जी पॉवर आहे ती कोण एक्स्ट्रॅक्ट करतं, ब्लेड एक्स्ट्रॅक्ट करतं, म्हणून तो सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. अँड द ब्लेड विल convert the force, that is the kinetic energy of the wind, into the rotary motion to generate the useful mechanical power. Okay, so what they will do, they converts the force or kinetic energy of the wind. ते फोर्सला किंवा कायनेटिक एनर्जीला कन्वर्ट करतं कशामध्ये, रोटरी मोशन मध्ये. रोटरी मोशन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय होतं की त्याच्यापासून आपल्याला मेकॅनिकल एनर्जी मिळतं. Okay, so blade, what is the function of blade? Blade will extract the significant power from the wind. Second thing will, they will convert the kinetic energy of the wind into the mechanical movement, that is the rotary motion, to generate the useful mechanical movement. दुसरा पार्ट काय आहे तुमचा, आता दुसरा पार्ट आहे हब. ओके, हबचं फंक्शन काय आहे, हब इज द विंड टर्बाइन. हब of the wind turbine is the component which connect the blade to the main shaft and ultimately to the rest of the drive train. ओके, हब काय करतो तुमचं की तुमचे जे ब्लेड्स आहेत त्याला मेन शाफ्ट सोबत कनेक्ट करतो.
ओके, मेन शाफ्ट जो असतो ना त्याच्यासोबत, कारण ब्लेड हा दुसरा पार्ट आहे, सेपरेट पार्ट आहे, तर ब्लेडला हबनी आपण मेन शाफ्ट सोबत कनेक्ट करतो. हब्स आर जनरली मेड अप ऑफ स्टील, आणि हब कशापासून बनलेले असतात? स्टील पासून बनलेले असतात हब. ओके, थर्ड वन इज द मेन शाफ्ट. ओके, आता मेन शाफ्ट म्हणजे काय आहे? तर हा लो स्पीड शाफ्ट असतो. इट प्रोव्हाइड्स द ट्रान्सफर ऑफ टॉर्क फ्रॉम रोटर ब्लेड टू द रेस्ट ऑफ द ड्राईव्ह ट्रेन. Basically, what is the function of main shaft? Main shaft will transfer the torque. Main shaft will transfer the torque from what? From rotor blade to the rest of the drivetrain. आणि इट सपोर्ट्स द वेट ऑफ द रोटर. त्या व्यतिरिक्त तो काय करतो? रोटरचं वेटला पण सपोर्ट करतो. ओके, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इट विल, the low the speed of the shaft is low, about 30 to 60 rotation per minute. ओके, तुम्ही स्पीड बघा याचं किती आहे? 30 ते 60 रोटेशन पर मिनिट आहे, फक्त 30 ते 60 रोटेशन पर मिनिट. सो बेसिकली दिस स्पीड इज व्हेरी व्हेरी लो. ओके, काही काही मोठ्या जे विंडमिल असतात त्याचा स्पीड यापेक्षा पण कमी असतो बऱ्याच केसमध्ये. सो इट इज 30, एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त 30 किंवा जास्तीत जास्त 60 रोटेशन होणार त्याची, म्हणजे सेकंदाला एक. काही काही केसमध्ये त्यापेक्षा पण कमी होतं. आणि या स्पीडला जर मी पॉवर जनरेट केली तर त्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी असेल, आणि त्या फ्रिक्वेन्सीला मी ग्रीडमध्ये कनेक्ट करू शकत नाही. म्हणून आपल्याला काय करायला लागतं? हाय स्पीड शाफ्ट असतो. तर हाय स्पीड शाफ्टमध्ये काय? गिअर बॉक्स. सो मेन शाफ्ट आहे तुमचा लो स्पीड, दुसरा आहे हाय स्पीड. इट कनेक्ट द जनरेटर व्हाया गिअर बॉक्स. ओके, इट कनेक्ट्स टू जनरेटर व्हाया गिअर बॉक्स. हाय स्पीड शाफ्ट आहे ना, जनरेटरला कनेक्ट करतो तो गिअर बॉक्स सोबत. मग गिअर बॉक्स काय करतं? द स्पीड ऑफ विंड इज टर्बाइन इज लो. विंड टर्बाइनचा स्पीड खूप कमी आहे, त्याच्याकरता आपण काय करतो की वी आर गोइंग टू यूज द गिअरिंग सिस्टीम. गिअरिंग अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द स्पीड ऑफ रोटेशन टू अ लेवल as per design, that is 50-100 rpm for 50 hertz frequency and 80-100 rpm for 80 hertz frequency, 60 hertz frequency necessary to generate the electricity with the help of generator. Basically मला 50 हर्ट्ज जर फ्रिक्वेन्सी जनरेट करायची असेल, आता इंडिया असेल किंवा एशियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये आपली फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज, पण तेच जर तुम्ही यूएस वगैरे घेतलं तर त्यांची फ्रिक्वेन्सी आहे 60 हर्ट्ज. मग 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी करता तुम्हाला कमीत कमी 1500 आरपीएम स्पीड पाहिजे, आणि 60 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी करता तुम्हाला स्पीड पाहिजे 1800 आरपीएम. सो तो स्पीड जो आहे तो देण्याचं काम कोण करतं? गिअर बॉक्स. गिअर बॉक्स विल कन्वर्ट युअर 30 to 60 आरपीएम इंटू 1500 to 1800 rpm. Okay, the gearbox is one of the heaviest and most expensive component of the wind turbine. आता सर्वात हेवी आणि कॉम्प्लिकेटेड आणि एक्सपेन्सिव्ह कंपोनंट कुठला आहे याच्यामधला? गिअरबॉक्स. Then coupling. So what is the function of coupling? Coupling is used to connect the shaft together. कपलिंगचं फंक्शन काय आहे? इट इज यूज टू कनेक्ट द शाफ्ट टुगेदर. तुमचा रोटर शाफ्ट आणि जनरेटरचा शाफ्टला कनेक्ट करण्याकरता कपलिंग यूज करता बिटवीन मेन शाफ्ट अँड गिअर बॉक्स. कपलिंग कुठे कुठे यूज होतं? आपली मेन शाफ्ट मध्ये आणि गिअर बॉक्स मध्ये, आणि गिअर बॉक्स मध्ये आणि जनरेटर मध्ये. ओके, ह्या दोन याला कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? कपलिंग. त्यानंतर आहे ब्रेक्स. आता जस्ट आपण बघितलं की ब्रेक्स इम्पॉर्टंट आहे. जसं आता तुमच्या बाईकला जर ब्रेक नसेल तर काय होईल? That may result into the accident and injury to the operator and damage to the machine. Same thing is applicable for wind turbine also. If there are no brakes to the wind turbine because of the excessive wind. Okay, कधी कधी जर वादळ असेल, तुफान आलेलं असेल, so at that time what happen? There is a high speed wind and that high speed wind may causes the damage to my turbine blades. Okay, such type of videos are available on YouTube. तुमच्या टर्बाईन आहे ना, विंड टर्बाईनचे ब्लेड्स असे डॅमेज होऊन तुटून पडतात जर स्पीड जास्त असेल. सो तर त्या केसमध्ये मला ब्रेक अप्लाय करून ठेवायचे असतात. सो द ब्रेक्स आर फिटेड टू स्टॉप द विंड टर्बाइन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्रेक? So brakes are fitted to stop the wind turbine. Basically you need to use the brake for two purpose. One purpose is what? First purpose, if I want to do certain maintenance work on the wind turbine, then I need to stop, and for that purpose braking is required. And second, if the speed is very high, then you need to stop the brakes. Okay, so the next is by applying the brake when the dangerously strong winds are approaching. When this wind speed exceeds 55 to 65 miles per hour, the wind turbine is stopped to avoid the damage. Okay, विंड स्पीड जर खूप जास्त झाला तर ते काय करेल? माझ्या विंड टर्बाइनला डॅमेज करून टाकेल. जवळपास 55 ते 65 माइल्स पर सेकंड. हिअर माइल्स मीन्स 1.6 नियरली 2 किलोमीटर मीन्स 1 mile over there. Okay, so approximately
So basically, when your wind speed is in the range of 110 to 100 to something 120 kilometer per hour, at that time you need to just stop the wind turbine. In case of emergency, also it is used to stop the rotation of the turbine. To take down the turbine for maintenance, brakes are applied to stop it. So this, as we have discussed, for maintenance purpose we need to apply the brake. Okay, so take down the turbine for the maintenance purpose, we need to stop the. Then this is very important when commonly asked question in the interview. Yaw control means what? It brings the blade towards the face into the wind direction. Okay, so what the yaw control will do? It bring blades toward the face into the wind direction. That is, it detects the direction of wind. It performs the task of orienting the rotor. Okay, so this is the function performed by this. It performs the task of orienting the rotor in the direction of wind. Total rotor assembly जी आहे ना, पूर्ण rotor assembly naturally total वरची जी assembly आहे including blade and all these things, that is going to be rotated, that is called as yaw control in the direction of rotation of in the direction of wind. Windच्या डायरेक्शन मधला तुम्हाला पूर्ण विंड मिलला अलाइन करायचं आहे, ते कोण करते? yaw controller. Next is pitch controller. Pitch controller adjusts automatically the pitch of each blade. Pitch controller काय करतं? This controller will adjust automatically the pitch of each blade. That is, blade can rotate to increase the efficiency in low wind and decrease the efficiency in high wind, strong wind, to protect the wind turbine. Pitch control ने आपण ब्लेडचा अँगल चेंज करतो. Yaw controller will use to align the wind turbine in the direction of wind, and pitch controller is used to change the direction of your blades so that we can change the efficiency. If there is a low wind, then at that time I am going to change the direction of these blades, and if there is a very high wind, then at that time also we are going to change the direction so that the wind is going to be, the energy extracted from the wind is going to be decreases. Then next and important part is the electric generator. So the function of generator is to convert the mechanical energy produced by wind turbine into electrical energy. Generatorचं काय function आहे? Generator will convert mechanical energy into electrical energy. So here in case of the wind turbine, the generator will convert the mechanical energy which is produced by the wind into the electrical energy. Okay, next part is your anemometer. So anemometer is used for detecting the direction of the wind. Okay, it is the wind direction sensor with digital display. Anemometer काय करतो? Wind ची direction detect करतो, whether the winds are flowing in the east direction, east to west, or north to southward. So it will detect the direction of the wind. Used in the areas where AC power is not available, it monitor the wind speed and store max and average values. Okay, मग तो काय करतो की मॉनिटर करतो विंडची डायरेक्शन आहे त्याच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू स्टोअर करतो. कंट्रोलर. So the controller takes the data from the anemometer. Controller काय करतो? anemometer पासून डेटा घेतो, which measures the wind velocity. त्यामधला मेन इम्पॉर्टंट डेटा कुठला आहे? विंड वेलोसिटी. द कंट्रोलर सेन्सेस द विंड डायरेक्शन अँड विंड स्पीड. कंट्रोलर काय करतो? विंड डायरेक्शन आणि विंड स्पीडचा जो सेन्स केलेला डेटा आहे तो कलेक्ट करतो. द कंट्रोलर प्रोटेक्ट द विंड टर्बाइन फ्रॉम abnormal wind condition, excessive temperature rise of generator and electrical faults. So this is the function of controller. So the controller will do certain calculation with reference to the reference value. Okay, and as per that calculation it may protect your generator or alternator or complete wind assembly, okay, from excessive wind condition or abnormal wind condition, excessive temperature rise of the generator, electrical fault, and etc. Then next is nacelle. What is this nacelle? Nacelle covers, provide the weather protection for the principal component of the wind turbine. बेसिकली विंड टर्बाइन जर बघितलं आपण त्याच्यामध्ये बरेचसे कंपोनेंट्स आहे. एक काय आहे तुमचं गिअर बॉक्स आहे, दुसरा शाफ्ट आहे, तिसरा त्याच्यामध्ये विंड टर्बाइन आहे, त्याच्यानंतर तुमचं अल्टरनेटर आहे. सो दीज आर मेजर कंपोनेंट्स, दीज आर व्हेरी कॉस्टली कंपोनेंट्स. सो आय नीड टू प्रोटेक्ट देम, I need to protect them. For that purpose I need to cover them. So necessarily is the cover that will provide the weather protection for the principal component of wind turbine. It is a structure that houses all, and inside the nacelle all these components, generating components like gearbox, rotor shaft, brake assemblies are placed. Okay, so tower. And basically what happened, actually at the lower height I am not getting the, at the low level I am not getting the wind because there are so many obstacles are there. So if you want to get the good output, you need to increase the, you need to mount the wind turbine at certain height, and for that purpose you need to construct the tower. The tower is needed to elevate the blades to where the wind is stronger and smoother.
मग टावर काय करतात, टावर आपल्याला एक प्लेस प्रोव्हाइड करतात की इथे विंड खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग आहे आणि स्मूथ आहे. टावर्स आर सपोर्ट टू रेज द main parts of the wind turbine up in the air. So basically towers will raise the main parts of the turbine up in the air. So these are the 13 major parts of your wind turbine. There are so many parts. A typical wind turbine has normally thousands of parts if you are going to consider through all these things are. But we are going to discuss only the major parts. There are 13 major parts that you are going to discuss only. We already discussed the straight. Now what are the advantages of wind energy? So what are these parts? So these are the parts of the windmill. Okay, rotary blade is there, hub is there, main shaft is there, high speed shaft is there. Okay, then your coupling is there, brakes are there, yaw controller is there, pitch control is there, then electrical generator, anemometer is there, controller is there, nacelle is there, tower is there. So these are the major parts of any wind turbine, whether it is a horizontal axis or whether it is a vertical axis. Okay, but only in the vertical axis you don't require the yaw control and pitch control. Other parts are there. So state the four advantages of wind energy. So what is the advantages of wind energy? Basically, if you are going to see for other sources of energy, we have discussed thermal power plant in which I am going to burn the coal. We have discussed diesel power plant. We have discussed nuclear power plant. We have discussed say hydroelectric power plant. So whatever the inputs which are required for this, if I want to run the thermal power plant coal base, I need to purchase the coal. If I want to run the nuclear power plant, I need to purchase the radioactive element, that is uranium 235, like this one. Okay, so I need the material cost, I need the input. Okay, but in case of wind, wind is freely available in the nature. आपल्याला हवा परचेस करावं लागतं का? ओके, सध्या तरी आपल्याला त्याची गरज नाहीये. We are not supposed to purchase the air. So wind is easily available, freely available in the market. So there is no need of purchasing it. So the cost is this. Wind energy is inexhaustible. Wind energy is inexhaustible means what? It will last forever. ओके, जोपर्यंत पृथ्वी आहे, सूर्य वगैरे आहे, तोपर्यंत विंड एनर्जी असणार आहे. त्यामुळे इट इज एन एक्झॉस्टिबल सोर्स ऑफ एनर्जी. देर इज नो एअर पोल्युशन. ओके, जसं कोल बेस असेल किंवा न्यूक्लिअर मध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन वगैरे होतात, तसं विंड एनर्जी पासून कुठल्याच प्रकारचं पोल्युशन होत नाही. नो फ्युल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. विंड तुम्हाला कॅरी करावं लागत नाही एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस मध्ये. जस्ट लाईक इन केस ऑफ युअर कोल बेस थर्मल पॉवर प्लांट, you need to transport the coal from coal mines to the factory location. So it requires a tremendous transportation cost. But in case of wind-based thing, there is no need to transport the wind. No space is required to store the fuel. जसं आता याच्यामध्ये बघितलं आपण, कुठलं तुमचं coal based thermal power plant मध्ये we required the coal storage area, that is in the acres. Hundreds of acres are required for that, but in case of this windmill there is no storage required, कारण आपण स्टोअर पण करू शकत नाही त्या केस मध्ये. Okay, in case of diesel we required the day tank, we required the main tank for this one, but in case of wind there is no requirement. No need to no need on treatment on fuel. Okay, याच्यामध्ये तुम्हाला फ्युलवर कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट करावं लागत नाही. यू कॅन यूज दॅट फ्युल ॲज इट इज. ओके, एअरला तुम्हाला प्युरिफाय वगैरे करावं लागत नाही, डायरेक्टली यू कॅन यूज द वेल एअर फॉर युअर जनरेशन पर्पज. नो वेस्ट डिस्पोजल कॉस्ट अँड प्रॉब्लेम. आउटपुट काय विंड मिल पासनं इलेक्ट्रिसिटी मिळतं आणि बाय प्रोडक्ट काय त्याचं, बाय प्रोडक्ट मध्ये फक्त बाहेर जसं विंड समोर येतो तसं मागे ओनली देअर एनर्जी विल इज लेस. Okay, speed will decreases, energy will decreases, we will extract the energy. So that is the waste output. There is no waste output, so there is no waste disposable cost, there is no problem. Less manpower is required per megawatt. आणि windmill कसे normally install केले असतात at a heights and certain thing, and they will work by their own. So they don't require any manpower for handling or for operating these wind turbine. Only few persons are required only for maintenance purpose. Otherwise there is no problem in this one. लेआउट इज सिम्पल, आणि लेआउट जर बघितलं त्याच्यामध्ये काही मेजर कंपोनेंट्स नाहीये. सो लेआउट इज सिम्पल. टाइम रिक्वायर फॉर कम्प्लिशन ऑफ द पॉवर प्लांट प्रोजेक्ट इज लेस. आणि तुमच्याकडे डिव्हाइसेस वगैरे असेल तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये तो पॉवर प्लांट कम्प्लीट करू शकता. स्पेस रिक्वायर्ड इज लेस अँड स्पेस अराउंड द टॉवर कॅन बी युटिलाइज फॉर फार्मिंग अँड स्टोरेज. स्पेस पण कमी लागतं आपल्याला, तिथे स्टोअर करण्याकरता जागा कमी लागतं. ओके, इन्स्टॉल करण्याकरता विंड मिल जरी इन्स्टॉल केला नाही तरी ते खूप हाईटवर असल्यामुळे त्याच्या खालची जी जागा असते ना
ती मला शेती करण्याकरता किंवा काही गोडाऊन म्हणून वगैरे यूज करता येतं. सो फॉर स्टोरेज पर्सेस ऑफ फॉर मी आय कॅन यूज दॅट प्लेस. इट वर्क ऑटोमॅटिकली, दॅट इज द विंड टर्बाइन ऑपरेट ऑटोमॅटिकली, नॉट रिक्वायर टू स्टार्ट विंड पॉवर प्लांट. ओके, हवा आल्यानंतर तो डायरेक्टली स्टार्ट होऊन जातो. तुम्हाला स्टार्टिंग प्राईम मूव्हर वगैरे असा काही प्रकार लागत नाही त्याच्यामध्ये. टेक्नॉलॉजी इज सिम्पल अँड रोबोस्ट. तुम्ही जर त्याची टेक्नॉलॉजी बघितली, खूप सिम्पल टेक्नॉलॉजी आहे. काय आहे, विंडची एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करायची, विंड एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करायला प्लेट टू रोटेट होती. सिम्पल एक्झाम्पल, आपण छोटे असताना किंवा तुम्ही लहान असताना आहे ना, अशी यात्रा वगैरे भरायची आणि त्याच्यामध्ये आहे ना भिंगरी यायची अशी गोल, पेज पेज असायचं पेपरचे आणि त्या पेजला असं शेप दिलेली असायची अँड दॅट वी हॅव अ सर्क्युलर थिंग वॉज देअर अँड वेन यू आर गोइंग टू जस्ट टेक इट इन or you are going to just run with that, so it is going to be rotated with this speed. ओके, आणि जसा विंड कट करेल तसं ते रोटेशन व्हायचं त्याचं. सेम थिंग इज देअर. ओके, टेक्नॉलॉजी खूप सिम्पल टेक्नॉलॉजी आहे की विंड काय करेल, विंडची एनर्जी आहे ना ते ब्लेड एक्स्ट्रॅक्ट करतात आणि ब्लेडने एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळे ते रोटेट होतं. सो इट इज द सिम्पल टेक्नॉलॉजी अँड रोबोस्ट टेक्नॉलॉजी. इट डज नॉट रिक्वायर एनी रॉकेट सायन्स or very specialized technology. Generating cost per unit is less and goes on decreasing day by day. आता जनरेटिंग कॉस्ट जर बघितली तर जनरेटिंग कॉस्ट मध्ये याला फ्यूल परचेसच करावं लागत नाही. सो तुमची फ्यूलची कॉस्ट झिरो झाली. त्याच्यानंतर तुम्हाला स्टोअर करण्याची गरज नाही, त्यामुळे ती स्टोरेज कॉस्ट झिरो झाली. ट्रान्सपोर्टेशन ऑफ द फ्यूल इज नॉट रिक्वायर्ड, सो द कॉस्ट इज झिरो. सो व्हेन यू आर गोइंग टू कंपेअर दिस वन, द जनरेटिंग कॉस्ट पर युनिट इज कंपॅरेटिव्हली लेस ॲज कंपेअर्ड टू coal based thermal power plant, nuclear based thermal power plant. Okay, so generating cost is comparatively less as compared to the conventional sources of energy over here. Only the initial cost is very high. Draw the wind power plant diagram and show the main components of wind power plant. So just we have discussed what are the main components of wind power plant. So here again they have shown you the certain main components of wind power plant. So the first is and the most important is your blades, rotor plate. त्याच्यानंतर रोटर प्लेटला कनेक्ट करण्याकरता हब. Okay, then that is required a main shaft, low speed main shaft, which is connected to the gearbox. Okay, and all these things are placed inside the nacelle. Gearbox is there, braking system is there, and generator is there. These are placed inside the nacelle. Okay, so gearbox and coupling is there, then disc brake is there, high speed shaft is there, then generator is there. Then what the generator will do, the generator will convert the wind energy into or mechanical energy from the wind into the electrical energy. Then anemometers and wind directions indicators are shown over there. So these are certain parts of your wind power plant. Okay, then electric output cables will carry from generator to the bottom and the tower is there. So this is the basic diagram, and this diagram may be asked in the exam for 4 marks. Apart from this, whatever the energy you have converted, that is DC. So first we will convert AC energy into DC. ओके, जी विंड एनर्जी पासून आपल्याला एनर्जी मिळेल ती एसी असते. मग त्या एसी ला आपण डीसी मध्ये कन्वर्ट करतो बाय युजिंग say rectifier. All these units we will convert AC into DC and again we will convert DC into required frequency AC. माझी जी फ्रिक्वेन्सी असेल ना त्याच्यामध्ये ते कन्वर्ट करतो. सो 50 हर्ट्ज मे बी देयर, 60 हर्ट्ज मे बी देयर, वॉट एव्हर द इनपुट्स कंडिशन आर गोइंग टू व्हेरी. एज पर दैट यू आर गोइंग टू चेंज द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस वन. सो wind energy. Wind energy flow is created as the effect of solar energy which create the low and high pressure regions on the earth due to heating. मग wind energy, wind flow कशामुळे आलेला आहे? So basically in the first lecture we have discussed that wind flow is created as an effect of solar energy. सोलर एनर्जी, सूर्याचा जो प्रकाश असतो, सूर्याची जी हीट आहे त्याच्यापासून लो आणि हाय प्रेशर रिजन्स क्रिएट होतात अर्थवर. ओके, आणि त्याच्यामुळे तुमचे लो आणि हाय प्रेशर रिजन्स क्रिएट झाले ना की त्याच्यामध्ये अनइवन येतं अँड दॅट कॉजेस इन द सर्क्युलेशन ऑफ air current, and that air current is called as the wind. The wind energy is inexhaustible, plentiful and pollution free source of energy. So if you are going to see, wind energy is my inexhaustible म्हणजे कधीच संपणार नाही, संपलेला नाहीये. Plentiful म्हणजे भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला आणि pollution free source of energy. Okay, the next one is the wind possess energy by virtue of its motion. मग wind मध्ये एनर्जी आली कुठनं, तर विंडचा जो फ्लो आहे त्याला मोशन म्हणतात. त्या मोशन पासून विंड मध्ये एनर्जी आलेली आहे. एनी डिव्हाइस कॅपेबल ऑफ slowing down the motion of the air can convert energy into useful work. So for that purpose, if I want to convert work into useful work, so we need to use any design. Okay, so when you are going to use any design, what it will do, it will capable of doing. Okay,
it is capable of say windmills or wind energy converter converts wind power into electrical power. Okay, so typical systems range from 30 kilowatt to 5 megawatt for combined multiple units. Okay, so wind mills and wind energy converter converts wind power into electrical power. Apart from that, the typical system range from 30 kilowatt for individual unit, that is 5 megawatt, to for the multiple combined unit. Okay, so these are certain things related to the wind-based power plant. Then what are the advantages? Three major advantages and disadvantages of wind-based power plant. So it's is a renewable source of energy. Means it does not produce any pollution. It does not causes any harm to the environment. So it is a renewable source of energy. So this is the most important thing. It is a renewable source of energy. Now, what is the second? It can be installed any location where the geographical. I can install the windmill to any location. It does not require a specific location. Only what is there? The wind speed should be as per the requirement. Okay. So a typical power rating. So you can install at any location where the topological changes are conditions are suitable. It is a non-polluting. It is a non-polluting. Okay, it in nature means that it does not produce any pollution over there, so it has no adverse influence on the environment. These plants avoid fuel provision and transportation. याच्याकरता कुठल्याच प्रकारची फ्यूल लागत नाही किंवा ट्रान्सपोर्टेशन लागत नाही. Cost of generation is low as there is no fuel cost or there is no transportation cost, so the cost of production is quite less. Now what are the disadvantages? As we have seen, every coin has two sides, so as it has the advantages, certainly it has certain disadvantages also. What are the disadvantages? Wind energy available in the fluctuating nature. Wind energy is not constant. तुम्ही जर बघितलं ना की विंड एनर्जी कधीच कॉन्स्टंट नाहीये. आता फ्लो होत आहे विंडचं, हवा आता फ्लो होत आहे, लगेच त्याचं डायरेक्शन चेंज होऊन जाईल किंवा फ्लो होणं बंद होईल, कधी जास्त प्रमाणात असेल कधी कमी प्रमाणात. त्यामुळे काय होईल, तुमचा विंड टर्बाईनचा स्पीड व्हॅरी होईल आणि स्पीड व्हॅरी झाला तर तुमचा आउटपुटची फ्रिक्वेन्सी पण व्हॅल्यू होईल. दॅट इज द प्रॉब्लेम विथ दॅट. विंड एनर्जी अवेलेबल इन फ्लक्च्युएटिंग इन नेचर. इट रिक्वायर लार्ज एरिया टू कलेक्ट द विंड एनर्जी. विंड एनर्जी कलेक्ट करण्याकरता मला एरिया खूप जास्त प्रमाणात लागतो. आणि it will produce noise. It is noisy in operation. It will produce a quite large noise. Wind energy requires storage capacity because of its regularity. Just like we have discussed solar energy. Solar energyचा प्रॉब्लेम काय, फक्त दिवसाच तो फ्लो अवेलेबल असतो सोलर एनर्जी, पण रात्री नाहीये, त्यामुळे मला स्टोरेज सिस्टीम लागतं. तसंच विंड एनर्जी पण काय अनरिलायबल आहे. विंड कधी फ्लो होऊ शकतो, कधी फ्लो होणार नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये काय मला स्टोरेज कॅपॅसिटी लागेल. सो दॅट आय कॅन जस्ट maintain a backup for my requirement. Power generation is quite small. If you are going to see, the theoretical efficiency of wind turbine is 59.3%. So the power generation is typically 30% of 40% efficiency only. Okay, so it's power generation. It is the site specific, and that power generation also depends on the site. Okay, so in some sites we are getting good power, in some sites we are getting the less power over there. Okay, so this is the things that is related to the wind energy. The same diagram is repeated again. Draw the energy conversion diagram. So here aero turbine will convert wind energy into rotating mechanical energy. Then aero turbine requires the pitch control and air control for proper operation or orientation. Then mechanical interface consists of a step up gear and suitable coupling to transmit the rotary mechanical energy into electrical energy. Then generator converts. What the generator will do? The generator will convert the energy into mechanical energy into electrical energy. The output of generator is connected to the power station or load. Whatever the output of my generator, that is connected to the power station as well as load. The controller senses the wind direction, wind speed and generator output. So basically for detecting the wind speed, for measuring the output of generator, and for checking the direction of the wind, we require a controller along with certain sensor and other necessary performance quantities, and a generator a control signals to take the proper corrective action. So this is the function of controller over here. Okay, so this is again the small diagram for this your windmill, structure of the windmill. Now what are the limitations? Okay, limitations of windmill. So efficiency is less, efficiency is quite less.
if you are going to say the efficiency of the wind power plant is nearly 20 to 30%, as the maximum theoretical efficiency is 59.3%, that is called as the Benz limit. So if you are going to see, the normal efficiency is 20 to 30% only. Nowadays 35% efficiency is available. Wind turbine produce noise. Okay, my wind turbine produces certain noise. There is a limitation on site selection. अपडेट आला ना फक्त डॉक्युमेंट फोटो काढून मला पाठवतात. Okay. There is a limitation on site. There are certain limitation of sites also. Transportation cost of the wind turbine and accessories is high. If you are going to see the size, length of the wind blades, okay, wind blades ची आपण जर साईज बघितली किंवा लेंथ बघितली तर ते 70 ते 90 मीटर पर्यंत एक एक ब्लेड असतं. ओके, 70 मीटर पासून 90 मीटर म्हणजे जवळपास 200 फूट पर्यंतचं एक एक ब्लेड असतं. आणि त्याला ट्रान्सपोर्ट करायची कॉस्ट खूप हेवी जाते, कारण वी नीड टू ट्रान्सपोर्ट देम फ्रॉम द फॅक्टरी, and the factories are located at very long distance. ओके, काही काही केसमध्ये आता इंडियामध्ये जे आहे ते गुजरातला वगैरे आहेत फॅक्टरीज त्याच्यामध्ये, आणि पुण्याला पण आहे. सो if and normally they need to transport at the hilly area, so its transportation cost is really very high. Its reliability to generate power is less, आणि रिलायबिलिटी कमी आहे, कारण आपण विंडला प्रिडिक्ट करू शकत नाही आता स्पीड कसा असेल, त्याची डायरेक्शन केव्हा चेंज होईल वगैरे. ओके, सो इट्स रिलायबिलिटी इज लेस. नो फॉर्म पॉवर. ओके, फॉर्म पॉवर पण कमी आहे, कारण आपण 100% सांगू शकत नाही माझी एनर्जी फ्लो होणारच आहे की नाही. ओके, त्याच्यामुळे फॉर्म पॉवर कॅपॅसिटी त्याची कमी असतं. पॉवर जनरेशन इज नॉट इन फेज विथ डिमांड. पॉवर जनरेशन माझी डिमांड आता जास्त असेल आणि विंड स्पीडच कमी असेल, त्याच्यामुळे मी त्याला सिंक्रोनाइज करू शकत नाही. And generation is costly over there, as the initial investment is very high, so initially it cost is more, but over the period of time it will decreases. Okay, so for today's session we will stop over here, आणि नेक्स्ट याच्यामध्ये मग सिंक्रोनस इंडक्शन जनरेटर टाइप्स वगैरे आहेत ते बघूया आपण. आज लक्षात आलं व्हेरियस पार्ट्स, व्हॉट आर द व्हेरियस पार्ट्स दॅट वी हॅव डिस्कस, आणि त्यांचे फंक्शन्स वगैरे लक्षात आले आहेत तुमच्या? येस सर. ओके, सो बेसिकली 2-3 क्वेश्चन्स खूप कॉमनली इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. व्हॉट इज मेन बाय यॉ कंट्रोल, व्हॉट इज मेन बाय पिच कंट्रोल. ओके, यॉ कंट्रोल, पिच कंट्रोल वगैरे, हाय स्पीड, आणि तुम्हाला गिअर बॉक्सची काय आवश्यकता आहे त्याच्यामध्ये, नॉर्मली विंड मिल जे असतात त्यांचं किती आरपीएम नी रोटेट होतात, ब्लेड्स किती आरपीएम नी रोटेट, हे बेसिकली यॉ कंट्रोल आणि पिच कंट्रोल हे 100% विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत इंटरव्ह्यू, ओरल आणि एक्झाम मध्ये. ओके, आणि मग डायग्राम्स जे आहेत आणि बाकी जे पार्ट्स आहेत. ओके, सो दिस आय विल जस्ट शेअर दिस पीडीएफ टू यू ऑल्सो, as well as this PDF will be shared after 2 days. त्या पूर्ण सिलेबस आपण कंप्लीट केला विंड मिलचा की त्याच्यानंतर PDF शेअर करतो, तोपर्यंत हा व्हिडिओ मी अपलोड करून दिले सिस्टीमवर. काही याच्यामध्ये डिफिकल्टी, एनी डिफिकल्टी इज देअर? इज देअर एनी डिफिकल्टी? ओके,